नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक नवीन टॉपिक तुमच्या समोर घेऊन आलो आहे. त्या टॉपिकचं नाव आहे रोमन संख्या चिन्ह. रोमन संख्या चिन्ह. रोमन संख्या शिकायच्या अगोदर आपल्याकडे इंग्रजी भाषेमध्ये 26 अल्फाबेट आहेत. किती अल्फाबेट आहेत? 26 अल्फाबेट आहेत. या 26 अल्फाबेट पैकी आपल्याकडे रोमन संख्या शिकण्यासाठी 7 अल्फाबेटचा वापर केला जातो. किती अल्फाबेटचा वापर केला जातो? तर बाळांनो 7 अल्फाबेटचा वापर केला जातो. मग हे 7 अल्फाबेट जर समजा तुमच्या समोर जर घेतले तर या 7 अल्फाबेट पासून तुम्ही 1 पासून अनंत म्हणजे कितीही पर्यंत, समजा 1000 पर्यंत म्हणा, 500 पर्यंत म्हणा, 700 पर्यंत म्हणा, कितीपर्यंतही तुम्ही रोमन संख्या चिन्ह लिहू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोमन संख्या चिन्हावर आपल्याकडे नवोदय असू द्या, स्कॉलरशिप असू द्या, बीडीएस पेपर असू द्या किंवा श्रेया पेपर असू द्या, असा कोणत्याही पेपरमध्ये रोमन संख्या चिन्ह यावरील एक प्रश्न महत्वाचा येतच असतो. त्यामुळे आपण आज रोमन संख्या चिन्ह यावर एक व्हिडिओ बनवण्यासाठी समोर आलो आहे. तर सर्वप्रथम बाळांनो, आपल्याकडे इंग्रजी याच्यामध्ये 26 अल्फाबेट आहेत. 26 अल्फाबेट पैकी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 7 अल्फाबेट असे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते कशासाठी? तर रोमन संख्या चिन्हासाठी. मग त्याच्यामध्ये 7 अल्फाबेट कोणकोणते आहेत? तर पहिला अल्फाबेट आहे बाळांनो आय, त्यानंतर व्ही, त्यानंतर एक्स, त्यानंतर एल, सी, डी आणि एम. हे जर 7 अल्फाबेट तुम्ही लक्षात जर ठेवले तर या 7 अल्फाबेट पासून तुम्ही कोणतंही रोमन संख्या चिन्ह लिहू शकता किंवा तयार करू शकता. मग सर्वप्रथम आय म्हणजे काय? तर आय म्हणजे 1 बाळांनो. व्ही म्हणजे काय? तर व्ही म्हणजे 5. एक्स म्हणजे काय? तर एक्स म्हणजे 10. एल म्हणजे काय? तर एल म्हणजे 50. सी म्हणजे 100. डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. तर मग तुम्ही सर्वप्रथम जर समजा हे IVX LCDM हे जर समजा तुम्ही पाठ चांगल्या प्रकारे जर पाठ केला तर तुम्हाला 100 पर्यंत नाही, सॉरी, 1000 पर्यंत रोमन संख्या चिन्ह लिहिण्यासाठी खूप चांगलं महत्वाचं हे ठरतं. तर सर्वप्रथम आय म्हणजे काय? 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. असं जर समजा तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्ही कोणतीही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहू शकता. त्याच्यामध्ये आणखी बाळांनो दुसरी एक नवीन ट्रिक आहे. तसं जर मला गेलं त्याच्यामध्ये IVX LCDM हे आहेतच आहेत, पण त्याच्यामध्ये 3 अल्फाबेट त्याच्यामध्ये आणखीन खूप महत्वाचे आहेत. त्याच्यामधला एक आय आहे, त्याच्यामध्ये एक एक्स आहे आणि त्याच्यामध्ये सी आहे. असे 3 अल्फाबेट आहे. हे 3 अल्फाबेट आपण एकाच वेळी 3 वेळा वापरू शकतो. म्हणजे कसं? म्हणजे जर समजा तुम्ही आय म्हणजे काय? तर आय म्हणजे 1, बरोबर आहे. एक्स म्हणजे काय? तर एक्स म्हणजे 10 आणि सी म्हणजे काय? तर सी म्हणजे 100, बरोबर आहे. मग हे 3 अल्फाबेट आपण एकाच वेळी किती वेळा वापरू शकतो? तर 3 वेळा वापरू शकतो. म्हणजे 3 वेळा म्हणजे कसं? तर जर समजा आपण आय जर 1 वेळा लिहिलं तर 1 तयार होतो. आय जर समजा 2 वेळा लिहिलं तर 2 आणि आय जर समजा 3 वेळा जर लिहिलं तर म्हणजे काय? 1 प्लस 1 म्हणजे अशी संख्या तुमची कोणती तयार होते? 3 संख्या तयार होते. ओके, म्हणजे हे एक असा आय जे एक असं रोमन संख्या चिन्हामध्ये एक आय अल्फाबेट असा आहे, आपण ते काय करू शकतो? 3 वेळा लिहू शकतो. त्यानंतर दुसरा अल्फाबेट आहे एक्स. जर समजा आपण एक्स 1 वेळा जर लिहिलं तर 10 होतो. त्यानंतर एक्स जर समजा आपण 2 वेळा जर लिहिलं तर 20 होतो. आणि असं जर समजा आपण एक्स जर समजा 3 वेळा जर लिहिलं तर आपल्याकडे 30 ही संख्या तयार होते. ओके, म्हणजे आय जर समजा 1 वेळा लिहिलं तर 1, 2 वेळा लिहिलं तर 2 आणि 3 वेळा जर लिहिलं तर 3. तसं एक्स जर 1 वेळा लिहिलं तर 10, 2 वेळा लिहिलं तर 20 आणि 3 वेळा जर लिहिलं तर 30. तसंच आपल्याकडे तिसरा एक अल्फाबेट आहे सी. जर समजा सी जर आपण 1 वेळा लिहिलं तर 100 तयार होतो. सी जर समजा आपण 2 वेळा जर लिहिलं तर 200 तयार होतो. आणि सी जर समजा आपण 3 वेळा जर लिहिलं तर 300 अंक तयार होतो, बरोबर आहे. मग याच्यामध्ये असे 3च कोणते? समजा 3च अल्फाबेट असे आहेत. कोणकोणते? आय आहे, एक्स आहे आणि सी आहे. हे 3च अल्फाबेट आपण काय करू शकतो? एकाच वेळी 3 वेळा लिहू शकतो. याच्या व्यतिरिक्त व्ही, एल, डी आणि एम हे अल्फाबेट आपण एकापेक्षा जास्त वेळा लिहू शकत नाही. मग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जर आपण अल्फाबेट जर कोणतंही जर समजा घेतलं, समजा आपण आपल्याकडे एल आहे. एल म्हणजे काय? तर एल म्हणजे 50. मग हे एल जे अल्फाबेट आहे, एल पासून आपली 50 अंक तयार झाला. मग जर समजा आपल्याला दुसरी नवीन संख्या तयार करायची असेल कोणती? आता जर समजा 51 जर समजा संख्या जर तयार करायची असेल, आपल्याला काय तयार करायचंय? 50 माहित आहे, पण आपल्याकडे ते जे अल्फाबेट आपल्याकडे 7 आहे त्याच्यामध्ये 51 नंबरला कोणता अल्फाबेट वापरतो ते काही माहित नाही. म्हणून मग आपण काय करतो? मग याचं काय करायचं? 2 जागी फोड करायची. म्हणजे 2 जागी जर समजा फोड केली तर म्हणजे काय? 50 + 1 तयार होतो, बरोबर. म्हणजे 50 काय? 50 म्हणजे एल आणि 1 म्हणजे काय? आय. म्हणजे एल आय म्हणजे बाळांनो काय होतो? 51 हा शब्द तयार होतो. ओके, मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जर म्हणलं तर याच्यामध्ये जर समजा अशी कोणतीही एक संख्या घेतली
याच्या जर समजा उजव्या साईडला कोणत्या साईडला उजव्या साईडला जर आपण एल पेक्षा लहान अल्फाबेट वापरला, म्हणजे एल पेक्षा लहान कोणता, आपल्याकडे अल्फाबेट आहेत आय व्ही एक्स एल सी डी एम, ही 6 अल्फाबेट. म्हणजे एल म्हणजे किती बाळांनो 50, बरोबर आहे. एल म्हणजे 50 ही तर तुम्हाला माहितच आहे. बाळांनो जर समजा एल म्हणजे 50 ही जर माहित असेल तर आपण काय केलं, एल म्हणजे 50 ही माहिती आहे. मग याच्या जर समजा आपण उजव्या साईडला जर समजा याच्यामधले 3 कोणते एक्स व्ही आणि आय हे 3 जर वापरले, बरोबर आहे. 3 मधला जर समजा आपण या साईडला उजव्या साईडला जर समजा एलच्या जर उजव्या साईडला जर आपण आय वापरला तर काय होतो माहिती का, बेरीज होतो. म्हणजे लहान अंक वापरला तर काय होतो, बेरीज होते, बरोबर. आणि जर समजा आपण एलच्या डाव्या साईडला जर समजा काय वापरला, आय वापरला, कोणता आय वापरला, जर समजा डाव्या, आता इथे हे बघा एल आहे, हे एल म्हणजे 50. मग जर समजा आपण याच्या डाव्या बाजूला काय वापरला, आय वापरला, म्हणजे उजव्या साईडला जर वापरला तर बेरीज होते आणि डाव्या साईडला जर वापरला तर वजाबाकी. हे दोन महत्वाचं. जर समजा कोणताही अल्फाबेट असू द्या, जर समजा मोठ्या संख्येपेक्षा उजव्या साईडला जर वापरला तर बेरीज होती, डाव्या साईडला वापरला तर वजाबाकी. जर समजा तुम्हाला आता 900 हे अंक लिहायचा, कोणता अंक लिहायचा आहे, 900 अंक लिहायचा. मग 900 अंक जर लिहायचा असला तर आपल्याकडे 900 अंक लिहिण्यासाठी कोणता अल्फाबेट आहे का, नाही. ओके, मग 900 अंकासाठी जर आपल्याकडे अल्फाबेट नसेल तर आपण काय करणार, मग आपण पाहणार त्याच्या जवळपासचा कोणता अल्फाबेट आहे का. म्हणजे डी म्हणजे काय 500, आता डी म्हणजे 500. मग आपण डी झाले त्यानंतर असं करणार का, डी एकदा लिहिणार 500 झालं, मग नंतर इथे नंतर काय करणार आपण सी म्हणजे 600 झालं, त्यानंतर सी 700 झालं, 800 झालं, 900 झालं. आपण काय म्हणलोय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सी हे किती वेळा लिहू शकतो, फक्त आणि फक्त 3 वेळा लिहू शकतो. 4 वेळा लिहू शकतो का, नाही लिहू शकत. म्हणजे हे काय झालं, तुमचं चुकीचं झालं, बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम घ्यावं लागेल. एम म्हणजे किती, तर एम म्हणजे 1000. मग 1000 मधून आपण काय करावं लागेल बाळांनो, आपल्याला 100 वजा करावं लागतील. मग 100 वजा जर करायचे म्हणलं तर एम पेक्षा डी हा कसा आहे, लहान आहे. म्हणजे जर समजा 1000 मधून जर समजा 500 वजा केलं तर 500 येते, आपल्याला पाहिजे काय 900 पाहिजे, बरोबर. मग आपल्याला काय करावं लागेल, एम म्हणजे 1000 आणि सी म्हणजे 100 आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय करावं लागेल, ही एमच्या डाव्या बाजूला काय करावं लागेल, सी लिहावं लागेल. म्हणजे जर समजा एमच्या डाव्या बाजूला जर सी लिहिलं म्हणजे काय, सी एम जर झालं तर म्हणजे काय झालं, मग 1000 मधून काय झाले बाळांनो, वजा 100 झाले. म्हणजे त्यानंतर उत्तर काय आलं तुमचं, 900 उत्तर आलं. म्हणजे काय, तर जर समजा आपण, सगळ्यात महत्वाची ट्रिक आहे, सगळ्यात महत्वाचं आहे बाळांनो, जर समजा आपण काय केलं, उजव्या साईडला लिहिलं तर बेरीज होते, उजव्या साईडला लिहिलं तर बेरीज होते आणि डाव्या साईडला लिहिलं तर वजाबाकी होते. सगळ्यात महत्वाचं, कोणताही जर समजा अल्फाबेट लिहायचा असेल तर सगळ्यात महत्वाची ही आहे, बरोबर. मग कोणताही तुम्ही अल्फाबेट काय करू शकता, तयार करू शकता. त्याच्यात जर समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादा अंक तयार केला, कोणताही जर समजा आपल्याला 23 घ्यायचं, बरोबर, 23ची संख्या तयार करायची, बरोबर. मग 23ची संख्या जर तयार करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये 10 साठी आपल्याकडे अंक आहे आणि 50 साठी आपल्याकडे अंक आहे. 10 साठी एक्स आहे, 50 साठी एल आहे. म्हणजे आपल्या 20 साठी आहे का, 23 साठी आहे का, 21 साठी आहे का, नाही. म्हणजे आपण काय करणार, याची फोड करणार. कशी फोड, 10 प्लस 3, बरोबर. मग 10 साठी काय घेतो आपण, एक्स घेतो. त्याच्या दुसऱ्या 10 साठी काय घेतो आपण, एक्स घेतो. आणि 3 साठी काय घेतो आपण, ट्रिपल आय सांगितलं होतं, बरोबर. जर समजा आपण काय केलं तर मग हे जर समजा एकत्र लिहिलं, एक्स डबल एक्स जर घेतला आणि पुन्हा नंतर आय जर घेतलं तर काय झालं, 23 अंक काय झाला आपला तयार झाला, बरोबर. जर समजा असे जर समजा सोप्या ट्रिक मध्ये जर समजा तुम्हाला रोमन संख्याचं चिन्ह जर समजा लिहायचं असेल तर मी दिलेल्या दोन संख्या आहेत, त्या रोमन संख्या तुम्ही काय करा, कमेंट मध्ये टाका. म्हणजे आम्हाला समजून जाईल की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही. त्याच्यामधला 1 नंबरची संख्या आहे बाळांनो, त्याच्यामधली एक संख्या आहे 48 आणि दुसरी 2 नंबरची संख्या आहे 103. हे 2 समजा तुम्ही काय करा, कमेंट मध्ये टाका. म्हणजे आम्हाला समजून जाईल तर आमचा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला लागणार. जर समजा आवडला असेल किंवा समजला असेल तर तुम्ही काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.